माझे नाव माया आहे. आज माझा मूड खूपच बिघडला होता. इतक्यात माझे बाबा खोलीत आले. म्हणू लागले, अरे माया, छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज होऊन का बसली आहेस? तुला लग्नच तर करायचे आहे. एवढं काय अवघड आहे त्यात? चल आता या गोळ्या घे आणि बघ किती लवकर तुझं लग्न होईल ते. मी बाबाकडे विचित्र नजरेने पाहिले. या गोळ्यांचा माझ्या लग्नाशी काय संबंध? बाबांनी जबरदस्तीने मला बसवले आणि म्हणाले, एवढा विचार करण्याची काय गरज आहे? मी तुझा बाप आहे आणि मी जे काही करेन ते तुझ्यासाठी अधिक चांगले असेल. या गोळ्या तुझ्या लग्नासाठी आहेत. माझ्या बाबाचे बोलणे माझ्या डोक्यावरून जात होते, पण त्यांच्यासमोर माझं काय चालणार होतं? म्हणूनच मी शांतपणे त्या गोळ्या खाल्ल्या. मी बाबांना विचारले की ह्या कोणत्या गोळ्या आहेत आणि तुम्ही ह्या कुठून आणल्या आहेत? तेव्हा त्यांनी माझ्या बोलण्याला काहीच उत्तर दिले नाही आणि मला त्यांच्या भूतकाळातील गोष्टी सांगायला सुरुवात केली. बाबाचे म्हणणे मी खूप लक्षपूर्वक ऐकत होते. माझ्या नशिबात काय लिहिले होते माहीत नाही. वयाच्या 32व्या वर्षीही माझे लग्न झाले नव्हते. माझ्या वयाच्या सर्व मुली लग्न करून आतापर्यंत 4 मुलांच्या आई झाल्या होत्या. मी आता कोणाच्या लग्नालाही जात नसायची. मी घरीच लपून बसायची. लोकांच्या अनेक प्रश्नांनी मला क्षणभरही विश्रांती घेऊ दिली नाही. आजवर किती जणांनी स्थळ आणलं माहीत नाही, पण जाण्यापूर्वी नकार द्यायला विसरत नसायचे. कधी कधी मी माझा चेहरा आरशात पाहायचे, तेव्हा सफेद केस पाहून डोळ्यात अश्रू यायचे. कधी कधी मी बाबाकडे हट्ट करायचे की त्यांनी माझे लग्न कोणाशी तरी करून द्यावे. मलाही इथे राहायचे नव्हते. प्रत्येक मुलीप्रमाणे माझीही इच्छा होती की माझ्या आयुष्यात असा माणूस असावा ज्याला मी माझे म्हणू शकेन आणि माझे सुखदुःख त्याच्यासोबत शेअर करू शकेन. माझ्या आयुष्यात माझ्या म्हाताऱ्या वडिलाशिवाय दुसरे कोणी नव्हते आणि अनेक गोष्टी असतात जेव्हा एखादी मुलगी तिच्या आईवडिलांसोबत शेअर करत नाही तर आयुष्याच्या जोडीदारासोबत करत असते. पण कदाचित तो जीवनसाथी माझ्या नशिबात लिहिला नव्हता. या सर्व गोष्टीचा मला कंटाळा आला होता. जेव्हा मी माझ्या बाबाशी लग्नाबद्दल बोलायचे किंवा कोणीही लग्नाला नकार देत असत, तेव्हा माझे बाबा माझ्याकडे गोळ्या घेऊन यायचे आणि त्या गोळ्या खाऊ घातल्यावर ते सांगायचे की तुझे लवकरच लग्न होईल. कधी कधी मला वाटायचं की बाबाचं मनही वयानुसार बिघडलंय. गोळ्या घेऊन कोणी लग्न कसे करू शकते? जोपर्यंत वडील स्वतः चांगल्या ठिकाणी आहेत तोपर्यंत त्यांनी माझे नाते जुळवले असते. गोळ्या घालून काहीही करायचे नव्हते. मी 7 वर्ष गोळ्यांच्या आश्रयाने काढली होती. मग एके दिवशी एका मोठ्या वकिलाचं स्थळ आलं. त्याचे हे दुसरे लग्न होते. त्याला एक मुलगी होती. मी माझ्या बाबांना सांगितले की माझा या नात्यावर कोणताही आक्षेप नाही. तुम्ही माझे नाते इथे फिक्स करा. पण बाबांनी लग्नाला नकार दिला की मी विवाहित पुरुषाची कधीच लग्न करणार नाही. बाबाच्या या वक्तव्याचा मला खूप राग आला. मी आता 16-17 वर्षाची नाही आहे की तरुण मुलगी राहिली नाही की माझ्या मर्जीने माझे नाते फिक्स होईल. बाबांनी या लग्नाला नकार दिला. बाबाचे स्वप्न काही खास नव्हते. माझे वय वाढले होते, पण त्यांना हे अजून लक्षात आले नव्हते. मी रागाने पुन्हा माझ्या खोलीत गेले. थोड्याच वेळात बाबा माझ्या खोलीत आले आणि जोरजोरात दार वाजू लागले. जबरदस्तीने मला दार उघडावे लागले. पण बाबाला माझ्या भावनांची काळजी नसताना बाबाला मी बोलणार नाही असा मी विचार केला होता ना. त्यांना माझ्या वाढत्या वयाची जाणीव होती, त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायचेही नव्हते. बाबा खोलीत आले आणि मला प्रेमाने समजावू लागले की बेटा, एवढी घाई करू नकोस. तुझ्या नशिबात खूप चांगला मुलगा आहे. मी माझ्या बाबांना रागात म्हणाले की मी 50 वर्षाची झाल्यावर चांगला मुलगा येणार आहे का? बाबांनी पुन्हा त्याच गोळ्या आणि दुधाचा ग्लास माझ्यासमोर ठेवला आणि म्हणाले, हे गोळ्या घे, मग बघ तुला कसला चांगला मुलगा मिळेल. मी बाबांना स्पष्ट नकार दिला. बाबा, मला या गोळ्या नाही घ्यायच्या. इतकी वर्ष मी जेव्हा कधी लग्नाचं नाव घेतलं तेव्हा या गोळ्या खाऊन मला गप्प केलं, पण या गोळ्यांनी काही होणार नाही. बाबा म्हणाले, ह्या जादूच्या गोळ्या आहेत, त्या तुझे नशीब बदलतील. मी माझ्या बाबांना पाहिले. ते कोणत्या जमान्यात जगत आहेत माहीत नाही. आजपर्यंत त्या गोळ्यासोबत नाही माझे नशीब बदलले होते, नाही माझे लग्न झाले होते. असेही नाही की मला स्थळे आली नाहीत, परंतु मला माहीत नाही की ती लोक मला नेहमी का नकारतात किंवा का सोडून जातात. माझं लग्न होण्यापूर्वी बाबा स्वतः नकार देत असत. सुरुवातीला जेव्हा बाबांनी मला या गोळ्या द्यायला सुरुवात केली तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले, पण नंतर त्यांनी सांगितले की ह्या गोळ्या माझे सौंदर्य वाढवतील आणि ज्या परिस्थितीत माझा चेहरा खराब झाला आहे तो पुन्हा चमकेल. त्यावेळी बाबाचे बोलणे ऐकून आणि दुधासोबत गोळ्या घेतल्यावर मला आनंद झाला. मी जास्त झोपू लागले. पण 7 वर्षानंतरही ना नशिबाचे दार उघडले ना कोणी माझ्या लग्नाची वरात काढली. आता मी जवळजवळ 32 वर्षाची होते आणि एवढ्या वयात माझे लग्न ठरणे खूप अवघड होते. त्यामुळे माझी आशा मरून गेली होती. मी सतत कुठल्या तरी कोपऱ्यात लपून बसायचे आणि अश्रू ढाळू लागायचे. मी माझ्या बाबांना सांगितले होते की जर माझे लग्न झाले नाही तर मी आत्महत्या करेल. माझी अवस्था पाहून बाबांनी मला त्याच वेळी गोळ्या खाऊ घातल्या आणि सांत्वनाचे शब्द बोलले.
दुसऱ्या दिवशी काही नातेवाईक आमच्या घरी आले. त्या मुलाच्या आईला मी पहिल्या नजरेत आवडली होती. ही गोष्ट मला खूप आश्चर्यचकित करणारी होती. माझ्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या. मला वाटले की तिचा मुलगा माझ्यापेक्षा खूप मोठा असेल किंवा आधीच विवाहित असेल, पण त्याने मला पसंत केले आहे. पण फोटो पाहताच मला धक्काच बसला. तो वयाने माझ्यापेक्षा लहान होता ना. त्याने माझा काही दोष सांगितला. आश्चर्यचकित होऊन मी पुन्हा पुन्हा त्या फोटोकडे पाहत होते. आणि मग ते लोक गेल्यावर मी जेव्हा बाबाला तेच बोलले तेव्हा बाबा हसायला लागले आणि म्हणाले, तुझे नशीब उघडले आहे आणि तू अजूनही संकटात आहेस. माझ्या बाबांनी या नात्याला सहमती देताच मी आनंदाने भरून आले. बाबांच्या गोळ्या कामी आल्या होत्या. माझ्या बाबांनी महिन्याभरातच माझ्या लग्नाची तारीख ठरवून दिली होती आणि लग्नाची सर्व व्यवस्थाही खूप लवकर पूर्ण झाली होती. माझ्या बाबांनी मला स्वतः निरोप दिला होता आणि मी माझ्या बाबाचे घर सोडून सासरी पोहोचले. यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी लाल जोड्यात नववधू म्हणून बसले होते. मी वयाने पण खूप मोठी होते, पण माझ्या इच्छा हृदयात पूर्वीसारख्या जिवंत होत्या. हे माझे पहिले लग्न होते आणि लग्नाबाबत मी बरीच वर्ष संयम बाळगला होता. आणि जेव्हा ही रात्र आली तेव्हा मी आनंदाने वेडी झाली होती. अनेक वर्षापासून ही इच्छा एका आगीसारखी माझ्या मनात दडलेली होती की माझ्या आयुष्यात असा एक माणूस असावा जो माझ्यावर खूप प्रेम करेल, ज्याच्यासाठी मी सर्वस्व आहे आणि जो माझ्यासाठी संपूर्ण जगासमोर उभा राहील. आणि आज ही आग विझली, कारण लग्न झाल्यावर मी त्या घरात राहायला गेले होते. वयाच्या 32व्या वर्षी नवरी होणं हा एक वेगळाच अनुभव होता. मी स्वतःला पुन्हा पुन्हा आरशात बघत राहिले. माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते की माझं फार वय वाटत नाही आहे. मला भीती वाटत होती की मी लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याच्या हृदयात जागा करू शकेन की नाही, तो मला समजून घेईल की नाही. दारावर ठोकावल्याचा भास होताच मी ताबडतोब पदर घेतला आणि पलंगावर बसले आणि असे काही होणार नाही असे सांत्वना करू लागले. तरुण मुलीसारखी लाज कशी असावी हे मला कळत नव्हते, पण मी डोळे मिटून बसले. माझ्या हृदयात अनेक भावना निर्माण होत होत्या. संजय आत आला आणि माझ्या बाजूला बसला, पण त्याने ना माझा पदर उचलला ना काही वेळ माझ्याशी बोलला. मला खूप चिंता वाटू लागली. तो वयाने माझ्यापेक्षा थोडा लहान होता. त्याचे वय सुमारे 31 ते 30 वर्ष होते. तो खूप हँडसम होता. त्याच्या घरच्यांनी त्याला माझ्याशी लग्न करायला भाग पाडलं असेल अशी भीती मला वाटत होती. त्याने माझ्याशी जबरदस्ती तर लग्न केले नाही ना. खरं तर लग्नापूर्वी माझी आणि संजयची भेट झाली नव्हती. फक्त फोटोत आम्ही एकमेकांना पाहिले. संजयने काही वेळ एक शब्दही उच्चारला नाही. तेव्हा मीच माझा घुंगट उचलला. माझे सर्व शरीर थंड पडले होते. हे लग्न त्याने माझ्याबरोबर जबरदस्तीने केल्याचे मला समजले. मी त्याचा हात धरला आणि त्याला म्हणाले की मी आयुष्यभर त्याच्याशी विश्वासू राहील आणि त्याने मला संधी दिली तर त्याच्यासाठी काहीही करेल. माझे म्हणणे ऐकून संजय विचित्रपणे हसला आणि म्हणाला, तुला संधी देण्याची काय गरज आहे? तू आधीच अनुभवी स्त्री आहे. संजयचे बोलणे ऐकून मला लाज वाटली. कदाचित तो माझ्या वयाची चेष्टा करत असेल, कारण मी त्याच्यापेक्षा मोठी होते आणि तो मला आपला बनवू शकणार नाही असे मला वाटले. पण प्रकरण वेगळेच होते. संजयने त्याचा मोबाईल काढला आणि माझ्यासमोर ठेवताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर माझ्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते. संजयच्या मोबाईलमध्ये माझा असा फोटो कोणी पाठवला हे मला समजले नाही. मी विस्मित आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी संजयकडे पाहिलं आणि विचारलं की हे काय आहे? तर तो तिरस्काराने म्हणू लागला, हे काय आहे ते तू सांगशील का? माझ्याकडे तुझा असा फोटो आहे आणि तू मला विचारतेस हे काय आहे? तूच बघ तुझा हा फोटो कसा आहे, त्यात काय दिसतंय? हा फोटोच ओरडून सांगत आहे. संजयने आधीच द्वेषाने त्याचे गाल फुगवले होते. तो म्हणाला, तू आधीच पूर्ण अनुभवी आहेस. हा फोटो लग्नाआधी पाहिला असता तर तुझ्याशी लग्न करण्याचा विचारही केला नसता. तू एक कुमारी आणि साधी स्त्री आहेस जिचे अजून लग्न झालेले नाही आणि मी तुला माझं बनवेल आणि आपण एकत्र चांगले आयुष्य जगू या विचाराने मी तुझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण लग्नाच्या रात्रीच मला तुझा असा फोटो मिळेल हे बघून माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले. फोटो बघून मला कळले की तू कोण आहेस. आज रात्री तू घुंगट घालून स्वतःला कुमारी सिद्ध करतेस का? जर तू हे सर्व आधीच केले आहेस तर तू माझ्याशी लग्न का केलेस आणि अविवाहित असल्याचे नाटक का केलेस? संजयचे शब्द माझ्या काळजात खोल रुतले. मी शांतपणे त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते. खूप काही सांगायचे होते, पण आता हिंमत होत नव्हती. काही क्षणापूर्वी माझ्या मनातील सर्व भावना नाहीशा झाल्या होत्या आणि आता संजयला काय बोलावे हे मला समजत नव्हते. ते सर्व शब्द जे मी गेल्या महिन्याभरापासून लपून ठेवले होते, ते सर्व शब्द जे मला सांगायचे होते, ते सगळे कुठेतरी हरवले.
माझा असा फोटो माझ्या पतीला कोणी पाठवला होता ते मला माहीत नव्हते. माझा असा फोटो पाहिल्यानंतर संजय मला कधीच आपलं मानणार नाही हे दिसत होते. खूप मेहनत आणि इच्छेनंतर वयाच्या एवढ्या भागात येऊन माझे लग्न झाले होते आणि पहिल्याच रात्री सर्व काही धुळीत मिसळले. माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. माझे चित्र माझ्या डोळ्यासमोर उघडे पडले होते, ज्यामुळे मी माझे डोळे पूर्णपणे खाली केले, कारण मी चित्राकडे अधिक पाहू शकत नव्हते. संजय मला म्हणाला, माहीत नाही कुणाकुणासोबत हे वाईट काम केलंस. त्याचे पूर्ण शब्द न ऐकता मी माझे दोन्ही हात कानावर ठेवले. संजयचे बोलणे माझ्या आत्म्याला छेदत होते. माझे आई वडील खूप चांगले आणि प्रेमळ आहेत, परंतु नंतर नशिबाने फसवणूक केली आणि दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर माझी आई आम्हाला कायमची सोडून गेली. अगदी लहान वयातच माझ्या भावाची जबाबदारी माझ्यावर आली. वडील कामावर जायचे, सकाळी घर सोडायचे आणि संध्याकाळी परत यायचे. माझ्यापेक्षा 7 वर्षांनी लहान असलेल्या माझ्या भावाची दिवसभर काळजी घ्यायची. ना मला बालपणीचे सुख दिसले ना मी खेळले. माझ्या वडिलांनी मला शिक्षणही घेऊ दिले नाही, कारण मी शाळेत गेले तर घर कोण सांभाळणार. म्हणूनच मी अभ्यास केला नाही आणि माझे सर्व लक्ष माझ्या भावावर केंद्रित केले. माझा धाकटा भाऊ खूप खोडकर होता. घराच्या कामाबरोबरच मी त्याच्यावरही बारीक नजर ठेवत असे. पण कधी माझ्याकडून थोडीशी चूक झाली किंवा माझ्या भावाला थोडी जरी दुखापत झाली तर माझे बाबा मला खूप मारायचे. बाबाचे जयवर खूप प्रेम होते. तू रडला तरी बाबाच्या डोळ्यात अश्रू यायचे. तर बाबांना माझी सर्वात मोठी अडचणही दिसत नव्हती. लहानपणापासूनच काम केल्यामुळे माझे हात जागोजागी जळत होते, पण माझ्या बाबांनी कधी माझ्या जळलेल्या हाताकडे बघितलेही नाही आणि माझ्या वेदना जाणवल्या नाहीत. जेव्हा मी आजारी किंवा दुखी असायची तेव्हा मी स्वयंपाकघरात लपून अश्रू ढाळत असे. मी कधी जयला चांगलं वाईट शिकवण्याचा प्रयत्न केला असता तो माझ्या बाबांना सांगत असे. खोटी घरी तक्रार करत असे आणि बाबा मला शिव्या घालायचे. त्याच्यावर विश्वास ठेवायचे. जयने 10वीची परीक्षा दिली तेव्हा त्याचे गुण फारसे चांगले नव्हते. त्याला कोणत्याही चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकला नाही, म्हणून बाबांनी त्याला दूरच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. आता तो हॉस्टेलमध्ये राहू लागला. मी माझ्या बाबासोबत घरी एकटीच राहिले. जय गेल्यानंतर मला जाणवले की माझ्या आयुष्यात चमक फक्त त्याच्यामुळेच होती. आता हे घर निर्जन झाले होते. जय गेल्यानंतर आता हे घर ओसाड झाले होते. अनेकदा बाबा माझ्या खोलीत येऊन तासनतास माझ्यासोबत घालवायचे. ते माझ्याशी खूप बोलायचे. जसजशी मी मोठी होत होते तसं त्यांचा दृष्टिकोनही बदलत होता. जयला 4 वर्ष होऊन गेली होती, पण तो मागे फिरला नाही. बाबा त्याला भरपूर पैसे पाठवायचे. जेव्हा मी माझ्या बाबांना जयला घरी बोलवायला सांगायचे तेव्हा बाबा नकार देत आणि प्रेमाने म्हणायचे की माझी माया माझ्यासोबत आहे. पण लवकरच बाबाच्या इतक्या प्रेमळ वृत्तीचे रहस्यही उघडे झाले. जयने एका श्रीमंत बाईसोबत लग्न केले होते आणि तो तिच्या बंगल्यात शिफ्ट झाला होता. ना त्याला परत यायचे होते ना त्याला आता आमच्याशी काही संबंध ठेवायचे होते. मी माझ्या बाबांच्या सर्व जुन्या गोष्टी माफ केल्या होत्या. त्यामुळे वडिलांचे प्रेम स्वीकारून मी त्यांच्यासोबत आनंदाने जगत होती. पण काही वेळातच माझ्या लक्षात आले की माझे वडील माझं लग्न मोडतात किंवा मुले स्वतःच नकार देतात आणि निघून जातात. काही वर्ष हा प्रकार असा सुरू राहिला आणि लग्नाच्या नावाखाली माझ्या वडिलांनी मला गोळ्या देण्यास सुरुवात केली. कसं तरी उत्साहात माझं लग्न झालं आणि लग्नाच्या रात्री मला स्वतःचं असं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर मी स्तब्ध स्वरात संजयला सांगण्याचा प्रयत्न केला की तो फोटो माझा नाही आणि मला त्याबद्दल काहीच माहीत नाही. पण माझे म्हणणे ऐकून संजयने माझ्याकडे मोठ्या तिरस्काराने पाहिले आणि म्हणाला की तू खूप मोठी धीट आहेस आणि तू खोटे बोलत आहेस. नीट बघ, ही तुमची खोली आणि हा तुमचा पलंग आहे. म्हणून मी काळजीपूर्वक पाहिलं तर खरोखरच ती माझी खोली होती. भिंतीचा फिकट गुलाबी रंग माझ्या बरबादीची कहाणी सांगत होता. माझा फोटो कधी आणि कोणी काढला हे मला स्वतःला माहीत नव्हते, पण संजय मला स्वीकारायला तयार नव्हता. बऱ्याच प्रतीक्षेनंतर माझे लग्न झाले आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री ते उद्ध्वस्त झाले. संजयने मला सांगितले की मी एक रात्र त्यांच्या घरी घालवू शकते, पण आमचा कोणताही संबंध राहणार नाही. मला माझ्या वडिलांच्या घरी परत जायचे नव्हते. संजयच्या पायाशी बसून मी हात जोडून विनवणी करू लागले की फोटो माझा नाही. मी असा फोटो कधीच काढला नाही आणि मी एक वाईट मुलगी नाही. मी तुझ्याशी लग्न केले आहे आणि तुझ्याबरोबर आयुष्य जगू इच्छिते. पण माझ्या एकाही शब्दाचा संजयवर काहीही परिणाम होत नव्हता. रात्रभर मी संजय समोर हात जोडून त्याला माझा निरागसपणा पटवून देत राहिले, पण संजयचा माझ्या एकाही बोलण्यावर विश्वास बसला नाही. आणि मग सकाळी जेव्हा त्याची मोठी बहीण रूममध्ये आली तेव्हा संजयने तिला संपूर्ण हकीकत सांगितली आणि आपला निर्णय सांगितला. त्याला त्याच्या आयुष्यात मला सहन करायचे नव्हते. संजयच्या मोठ्या बहिणीने त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि त्याला सांगितले
की घाईघाईत कोणताही चुकीचा निर्णय घेण्याची गरज नाही, कारण माया हे चित्र तिचेच आहे हे मानायला तयार नाही. तर आधी संपूर्ण सत्य शोधून काढले पाहिजे. असे होऊ नये की रागाच्या भरात तू एखाद्या असहाय्य मुलीवर अन्याय करशील. संजयच्या बहिणीकडून हे ऐकून मला आश्चर्य वाटले की माझे असे चित्र पाहूनही ती माझ्या विरुद्ध गेली नाही. तर मला संधी द्यायची होती. अगदी हळुवारपणे ती मला विचारू लागली की कोणीतरी तुझा असा फोटो काढला आणि तू झोपेत होतीस का? तुला कोणी झोपेच्या गोळ्या देत होतं का? मी तिला म्हणाले की तसं काही नाही, पण वडिलांनी दिलेल्या गोळ्या घ्यायचे तेव्हा झोप यायची. तिने मला विचारले की तुझे वडील तुला कोणत्या गोळ्या खायला घालतात, आणि मी त्यांना सांगितले की मला लग्नासाठी 7 गोळ्या खाऊ घालायचे. हे ऐकून संजय आणि दीदी दोघांनाही धक्काच बसला. दीदी म्हणू लागली, अशी कुठली गोळी येते? तू कदाचित शिकलेली नाहीस आणि आयुष्यभर तुझ्या वडिलांसोबत घरी राहिली आहेस, म्हणून तू त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलास. कारण तुझ्या वडिलांना तुझे लग्न करायचे नव्हते आणि लग्न ठरवणाऱ्या बाईने मला सांगितले होते की आजपर्यंत तुझे वडील स्वतः तुझ्या घरी येणारे प्रत्येक नाते नाकारत आहेत. हा फोटो जर तू तुझ्या इच्छेने काढले नसेल तर मग आता सत्य काय आहे ते शोधायचे. संजय, प्रथम तुला हा फोटो कुठून आला आहे ते कळले पाहिजे. आणि नंतर त्यांना कळले की हे चित्र माझ्या वडिलांनी पाठवले आहे. त्या चित्रात मी माझ्याच खोलीत माझ्याच बेडवर होते आणि माझ्यासोबत एक माणूस होता ज्याचा चेहरा दिसत नव्हता. नुकतेच मी त्याला बेडवर पडलेले पाहिले होते. मी अस्ताव्यस्त अवस्थेत बेडवर पडले होते. माझ्यापासून काही अंतरावर एक माणूस बेडवर पडला होता. जेव्हा संजयला कळाले की माझ्या वडिलांनी फोटो पाठवला आहे तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना बोलावले आणि सांगितले की मी मायाला सोडणार नाही. त्यामुळे खरे काय आहे ते तुम्हीच सांगा. माझ्या वडिलांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि म्हणाले की मला मायाचे लग्न करायचेच नव्हते. माझ्या एकुलत्या एक मुलाला माझ्या म्हातारपणाचे आधार बनवायचे होते. या विचाराने मी मोठ्या प्रेमाने जयला वाढवले, पण तो मला सोडून गेला. वयाच्या या भागात मला एकटं राहायचं नव्हतं, म्हणून मी मायाचे लग्न करणार नाही असं ठरवलं होतं. मात्र त्यानंतर तिने लग्नाच्या नावाखाली आत्महत्येची धमकी दिल्याने मी तुझ्याशी लग्न करण्यास भाग पाडले. मी तिच्या लग्नाच्या विरोधात नाही हे तिला दाखवण्यासाठी, पण सत्य हे होते की माया माझ्या घरीच असावी, म्हणून मी मुद्दाम मायाचा असा फोटो काढला आणि तुला पाठवला. चित्रात मायासोबत ती दुसरी व्यक्ती कोणी नसून मी आहे. माया झोपेच्या गोळ्याच्या प्रभावाखाली होती. गोळ्या देऊन लग्नाच्या नावाखाली मी तिला जेवायला आणि झोपायला लावायचो. मायाचे असे चित्र पाहून तू लगेच तिला घटस्फोट देशील असे मला वाटले, पण रात्रभर वाट बघूनही माया घरी परतली नाही. तेव्हा मला कळले की तू इतर पुरुषासारखा नाहीस. वडिलांचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. माझ्या वडिलांनी त्यांचे म्हातारपण वाचवण्यासाठी माझे लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. ना माझ्या इच्छेची पर्वा केली ना माझ्या भावनांची. दीदी समजूतदारपणे वागले नसते तर कदाचित माझे घर उद्ध्वस्त झाले असते आणि वडिलांना त्यांच्या योजनेत यश आले असते. माझी माफी मागून संजयने मला मिठी मारली. एका चित्रामागे त्याने माझ्याबद्दल खूप चुकीचा विचार केला होता. मी दीदीची आभारी होते. मी माझ्या वडिलांनाही क्षमा केली, कारण ते जसे होते तसे माझे वडील होते आणि त्याने जे काही केले ते त्यांच्या एकाकीपणाच्या भीतीने केले. खरं जगात असे पालक आहेत का जे स्वतःच्या मुलांचे लग्न लावायला घाबरतात? कदाचित त्यांना एकटे राहावे लागेल असा विचार करून. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.